विद्यालयाचे नाव आहे महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा। आमच्या बिझनेस प्लॅनचे नाव आहे नियोजनबद्ध पशुसंवर्धन। पारंपरिक पशुसंवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आम्ही हा व्यवसाय करणार आहोत। आम्ही हा व्यवसाय करताना या गोष्टींचा विचार करणार आहे की भारतातील शेतकरी हा व्यवसाय करतात, बहुतांश प्रमाणात हा व्यवसाय केला जातो, परंतु त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांना हा व्यवसाय परवडत नाही। परंतु असं हे म्हणतात, परंतु बाहेरचे देश म्हणजे ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, इस्रायल, अमेरिका या देशातील शेतकऱ्यांना मात्र हा व्यवसाय परवडतो। याच्या मागचे कारण आहे त्यांच्याकडे उच्च प्रजातीच्या संकरित केलेल्या गायी आहेत। आम्ही सुद्धा आमच्या बिझनेस प्लॅन मध्ये याच गोष्टीचा अवलंब करणार आहोत। सध्या भारतामध्ये 3 प्रकारे गायींमध्ये रिप्रोडक्शन केले जाते, त्यामध्ये नॅचरल, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर या 3 पद्धतींचा वापर केला जातो। त्यामध्ये आम्ही सुरुवातीला आमच्या गोठ्यामध्ये गाय घेताना एम्ब्रियो ट्रान्सफर करून तयार झालेल्या गायी विकत घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही गोदरेज मॅक्स मिल्क कंपनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहोत। त्या कंपनी मार्फत सध्या 1,30,000 रुपये याप्रमाणे अशी गाय मिळते। आम्ही गायीच्या शेणावर आजोला ही वनस्पती पिकवणार आहोत। आजोला ही एक शैवालवर्गीय वनस्पती आहे। आजोला हा आम्ही गायीच्या खाद्यासाठी वापरणार आहोत। यामुळे गायीच्या खाद्याचा खर्च सुद्धा वाचेल। आजोल्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे, लोह हे असते। निम्न आजोल्यामध्ये हे न्यूट्रिएंट्स अधिक असल्यामुळे गायीचे पचन लवकर होते। आमच्या गोठ्यामध्ये एका गायीच्या शेणावर 5 ते 6 कोंबड्या जगवणार आहोत। कोंबड्या प्रामुख्याने शेणातील किडे व धान्य खातात, त्यामुळे आमच्या गायींना गोचर ताप या रोगापासून दूर ठेवतात। गायीच्या शेणामध्ये कोंबड खत मिसळल्याने शेणाची प्रत देखील वाढते। कोंबडी किडे व गोचर खात असल्यामुळे तिच्या खाद्याचा खर्च हा देखील वाचतो। महत्वाचे असे की जर आमच्या अंड्याचा खप पूर्णपणे झाला नाही तर ते आम्ही फोडून आमच्या वासरांना चारणार आहोत। याचे कारण असे की अंड्यामध्ये झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न या मूलद्रव्यांचा समावेश असतो। या मूलद्रव्यांचा उपयोग वासराच्या दुग्धग्रंथीच्या वाढीसाठी होत असतो। गायी पाळायचं म्हणलं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे चारा व्यवस्थापन। चारा व्यवस्थापनामध्ये गायीच्या आहारात 40% सुका चारा व 60% ओला चारा असे प्रमाण ठेवणार आहोत। ओल्या चाऱ्यामध्ये न्यूट्रिफीड, बेबीकॉर्न, शुगर प्लेस, तर सुक्या चाऱ्यामध्ये वाळवलेला मेथी घास व कडबा याचा वापर करणार आहोत। चारा साठवणुकीसाठी मुरघास या तंत्राचा सुद्धा अवलंब करणार आहोत। गायीच्या दुधामध्ये 82 ते 87% पाण्याचे प्रमाण असते। गायीला 1 लिटर दूध तयार करण्यासाठी 5 लिटर पाणी प्यावे लागते। गायीला जर आपण मुरघास दिला तर तिची तहान वाढते व तिची तहान वाढल्यामुळे ती जास्त पाणी पिते व कडबा दिल्यामुळे तिच्या दुधाची सुद्धा प्रत वाढते। आमच्या या व्यवसायामध्ये आमचा नफा तोटा अंदाजपत्रक त्यामध्ये आम्हाला सुरुवातीच्या वर्षामध्ये स्थिर गुंतवणूक म्हणजे गायींची गुंतवणूक करावी लागणार आहे, ती आहे 15 लाख। त्यामध्ये आम्हाला गायीचा गोठा बांधण्यासाठी खर्च करावा लागणार आहे, तो येईल 1.5 लाख। आमची जमीन स्वमालकीची असेल त्यामुळे त्यासाठी आम्हाला जास्त खर्च नाही। आम्ही गाई गोदरेज मॅक्स मिल्क या कंपनीकडून घेणार आहोत। एका गायीची किंमत 1,30,000 असल्यामुळे सुरुवातीला 10 गायी घेताना आम्हाला 13 लाख त्यासाठी खर्च येऊ शकतो व आम्हाला जे मशिनरीज आहेत त्यासाठी 50,000 रुपये खर्च येणार। असं आम्हाला स्थिर गुंतवणूक सुरुवातीच्या वर्षासाठी 15 लाख, तर खेळते भांडवल म्हणजे दरवर्षी करावी लागणारी गुंतवणूक ही 6 लाख करावी लागणार आहे। त्यामध्ये आम्हाला आम्ही आजोला वापरणार आहोत, त्यामुळे गायींना पशुखाद्याचा खर्च कमी होणार व फक्त चाऱ्यासाठी खर्च करावा लागणार, तो आहे 4 लाख रुपये व गायींना औषध उपचारासाठी खर्च होईल तो आहे 80,000 रुपये व इतर 1,20,000 रुपये हा इतर खर्च आहे। आम्ही अशा प्रकारे आमचा व्यवसाय करणार आहोत। त्यामध्ये आम्हाला सुरुवातीच्या वर्षी 21 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे। सुरुवातीला कोंबड्यांची अंडी आम्हाला जरी मिळाली नाही तरी ते आम्ही गायींना चारणार, त्यामुळे गायींची चांगल्या गायी आमच्या गोठ्यामध्ये तयार होतील व सुरुवातीला आम्हाला जरी प्रॉफिट कमी झाला म्हणजे सुरुवातीच्या वर्षाला आम्हाला 3 लाख रुपये प्रॉफिट आहे, पण त्यानंतर आम्हाला फक्त 6 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे व आम्हाला 24 लाख रुपये गायीच्या दुधातून व कोंबड्यांच्या अंड्यातून काही वेगळं उत्पन्न मिळू शकते। धन्यवाद। असं कुठे केलंय का महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे काही पार्ट मध्ये आहे, परंतु आम्ही म्हणजे संपूर्ण
ज्या शेतकऱ्यांसाठी स्कीम राबवल्या जातात किंवा काय केलं जातं या संपूर्ण गोष्टींचा एक आढावा घेऊन एक आपला व्यवसायासाठी एक चांगली तयार केली. आमच्या सर्वांच्या घरी गोठा आहे. सध्या तुझा रेट 25 ते 30च्या दरम्यान आहे. म्हणजे काही वेगवेगळ्या डेअरी आहेत त्याच्यामध्ये. सेलिंग मिल्क at 25 to 30 rupees per liter. आणि तुम्ही दूधचं किती कॅल्क्युलेट केलंय यामध्ये आम्ही असं म्हणजे आम्ही जे गोविंद मॅक्स मिल्क कंपनीकडून गाय घेणार आहे तर त्या गायी एका वेतामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की 12,000 लिटर दूध देऊ शकतात. परंतु आमच्याकडे काही त्यांनी आमच्याकडून जर नीट त्यांची रिंगा राखली नाही गेली तर निदान 8,000 लिटर तरी देतील त्या एका वेतात. त्यानुसार आम्ही पकडले व त्यानुसार 24 लाख रुपये दर देतील. आम्ही दर कमी धरलाय त्या कारण दर नेहमी कमीच असतो. So they say that even if they buy the cow, which will get 12,000, they are assuming 8,000 ही उसका है प्रोडक्शन. तो 8,000 के हिसाब से उन्होंने कैलकुलेट किया 24 लाख साल का है. नहीं पूरा टोटल मिला. नहीं 8,000 हमारे एक गाय का होगा. 8,000 लीटर एक गाय का होगा. एक वेत और ऐसे 10 गाय का 80,000 लीटर होता है 24 लाख रुपए साल का. वही है ना. और सिर्फ आपने 24 लाख की दूध का पकड़ा लेकिन आप कोमड़ी भी रख रहे हो. अंडे का नहीं. वो हम अपने गाय में अच्छी ईल्ड बनाने के लिए उनको अंडा दे दोगे. हाँ तो नॉनवेज गाय हो गया. गाय नॉन वेज की अंडा हो तो अंडा है. अंडा है. अंडा खाता है. अंडा नहीं अंडा खाता है. गाय नॉनवेज दूध भी मिला कर दोगे ना तो गाय खा लेगी. उसका आउटपुट बढ़ता है. हाँ उसका आउटपुट अच्छा रहता है. काव को नहीं काव को डालो ना. काव अच्छा तैयार होना चाहिए बच्चा. हाँ बराबर ना. 10 पहले साल. मुझे एक बात समझ में नहीं आया. They are talking about milk and it's like animal husbandry both इंटीग्रेट प्लांट animal husbandry. तो बोला ना उन्होंने वो उसमें रखेंगे वो जो गाय का जो ड्रॉपिंग रहेगा वो उसका फीड रहेगा. यही है ना. अजूला एक शेवाळवर्गीय वनस्पती आहे. तरी शेवाळवर्गीय वनस्पतीचं काय असतं याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम तांबे आयर्न हे असतात आणि ते कसं असतं कमी अजूल्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आपण जर गायींना दिलं तर गायी आपल्याला म्हणजे ते कमी खाणार पण त्याच्यामध्ये जास्त डेव्हलपिंग होणार. आपने नाम रखा प्लान है तो आपका कहना है कि आप ट्रेनिंग में काम कर रहे हो. आप प्रोडक्टिविटी बढ़ा रहे हो. आपको वेस्ट मैनेजमेंट कर रहे हो. इसी वजह से आपका प्लान है. इजराइल जैसे देश है अमेरिका ऑस्ट्रेलिया इन देशों में जो किसान है इनको जो प्रॉफिट रहता है इनको जो इनकम रहता है इतना क्यों होता है इसकी वजह है उन्होंने सब मिलकर बनाया होता है. एक के दूसरे पे यूज होता है. हाँ इसके लिए ज्यादा नहीं हम चारों बिजनेस शुरू करने वाले अपना सेल्फ स्वतः से कष्ट है त्यासाठी हम कष्ट आप दूसरे जगह जॉब करोगे आपको सैलरी मिलेगा. दूसरा बिजनेस करोगे प्रॉफिट मिलेगा लेकिन ये खुद का है अपने मर्जी का. हम अपने मर्जी के मालिक हैं. लेकिन एक चीज अच्छा है चारों अच्छा बोलते हैं. अच्छा एक ही ट्यून में बोलने का स्टाइल अच्छा है. प्रेजेंटेशन पूरे मार्क्स खूप छान. स्टूडेंट्स आपके